तर अलंकार कोहली यांच्या टेजवर आगमन झालंय. त्यांचं देखील हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे स्मृती जोशकच्या माध्यमातून स्वतः संघनायक दुहेरी कामगिरी आपल्या संघासाठी करताना यावेळी मात्र सचिन नाईक यावेळेस जोरदार प्रहार करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. लोहितच्या बॅटमधून निघणारा षटकार स्वतःचं खातं खोलतोय 6 या धावेनं. धावपलकर धावा लागतायत त्या शिबडी वॉरियर्स संघाच्या 7 धावा. पहिले 2 चेंडू चांगले हाताळले, त्याच्यानंतर मात्र चेंडू खेळून काढला येतो मिड विकेटच्या वरून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. आता मात्र हलवार पद्धत चेंडू फलंदाजाला चकवा देण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चांगली गोलंदाजी, सुंदर असं कमबॅक बघायला मिळालं. चांगली वापसी ती सचिनच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थगित, बिनगडी बाद 7 अशी सुरुवात ती शिवडी वॉरियर्स संघाची. लोहित 6 धावांचं योगदान, 4 चेंडू फेस केलेत. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो कव्हरच्या दिशेने. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका, चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 शिबडी वॉरियर्स. जर आजचा सामना जिंकायचा असेल आणि उद्या पुन्हा एकदा याच मैदानावरती त्यांना खेळण्यासाठी यायचं असेल तर या 2 षटकामध्ये फलंदाजीमध्ये आपली योग्यता, गुणवत्ता फलंदाजाला सिद्ध करावी लागेल. लोहित वैयक्तिक 10 धावावर खेळतोय. राहुल जटार 2 चेंडू आतापर्यंत स्पेस केले, 0 या धावसंख्येवर खेळतोय. तिसरं षटक घेऊन येतो यावेळी तो गोलंदाज. यावेळी मात्र स्विच हिट मारला जातोय. स्विच हिटचा हा चेंडू मात्र सीमारेषेलगत आणण्याचा प्रयत्न केला जातो, असफल ठरतोय. पंच आम्हाला इशारा करताय चौकार. बॅटमधून निघणारा स्विच हिटचा शानदार, जानदार, लाजवाब, दमदार असा हा चौकार. धावपलकाचा विचार केला तर 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3rd ओव्हर इज प्रोग्रेस नाव. दीपक ठाकूर संघाच्या वतीनं तिसरा गोलंदाजा कोट्यातील पहिला संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू असणारा हा आजच्या पहिल्या दिवसातील अंतिम सामना, सेमीफायनलचा सामना म्हणा. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा येतोय षटकार. मी आताच म्हटलं होते की पहिल्या 2 षटकामध्ये धावा झाल्या होत्या, त्या 15. येणाऱ्या 2 षटकामध्ये जोरदार प्रतिहल्ला, आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण करण्यास सुरुवात केली आघाडीचा फलंदाज लोहित. धावपलकाचा विचार केला तर 25 धावा होत आहेत. 25 धावा पहिल्या 2 चेंडूवरती. षटकार, चौकार, दसका दम यावेळी मात्र बघायला मिळतोय लोहितच्या फलंदाजीमध्ये. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर धीरजचं जबरदस्त कमबॅक. त्यानंतर गोलंदाज दीपक ठाकूर लोहित यांनी प्रति हल्ला चढवलाय. यानंतर लिडिंग एज जातोय. कॉट बिहाइंड फलंदाज लोहित बॅक टू पेव्हिलियन.